नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या डेटचा 30 डिसेंबरचा एक महत्त्वपूर्ण GR आहे। येणारी आगामी 2025ची TIT 3 व TIT 4 TET एक्झाम कोण कंडक्ट करणार, कशा पद्धतीने कामकाज चालणार, कुणाकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, नवीन बदल काय करण्यात आलेला आहे याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक नवीन बदलाला आपल्याला सामोरे जावं लागतं, कारण स्पर्धेचं युग आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा अगोदर 4 ऑप्शन होते, आता 5 ऑप्शनची परीक्षा निवडलेली आहे। वेळोवेळी महाराष्ट्र परीक्षा जेव्हा घेत असतो, महाराष्ट्रातील विविध गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी विद्यार्थी तयारी करत असतात, तो अंशतः बदल ॲक्सेप्ट करून आपल्याला आगामी काळामध्ये त्या परीक्षा पास कराव्या लागतात। त्याचप्रमाणे 2017, 2022 आणि 2025 याच्यामध्ये तफावत जाणून आली असेल तुम्हाला। परीक्षेचं पॅटर्न, TET एक्झाममध्ये होणारे बदल आणि TET एक्झाम ठामपणे करणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे। 2025 मधला सर्वात मोठा निर्णय म्हणजे प्रमोशन व पगारवाढ तुमच्या TET परीक्षेवर अवलंबून ठेवली होती। पण आता या GRच्या माध्यमातून महाराष्ट्र परीक्षा परिषदेला काय सूचना मिळालेल्या आहेत महाराष्ट्र शासनाकडून, ते आपण आजच्या या GR मध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मित्रांनो, बघू आपण एक स्टेप बाय स्टेप नेमका बदल काय करण्यात आलेला आहे। हा GR जर बघितला, आजच्या डेटचा आहे, तुम्ही इथे डेट पाहू शकता, 30 डिसेंबर 2025। आता अगोदर काय करायचे, आयुक्त कार्यालय हे शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे। शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणाची व घेतलेल्या सर्व परीक्षेची, लक्षात घ्या, प्रभावीपणे अंमलबजावणी करणं चालू होतं। 2017 पासून ते आतापर्यंत TET एक्झाम कट ऑफ लावणे, TET एक्झाम, TIT एक्झाम घेणे, कट ऑफ लावणे, प्रिफरन्स देणे, याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे GRच्या माध्यमातून। आता मित्रांनो, परीक्षेचं पॅटर्न बदलेल का, हा जो विद्यार्थ्यांपुढे पेच असणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। महाराष्ट्र परीक्षा परिषदेला आता हे काय झाले की बाबा शक्य नाही एवढ्या सगळ्या परीक्षा घेणं, एवढी प्रोसेस करणं, त्यासाठी त्यांनी नवीन बदल काय आणलाय, शासन निर्णय काय आणलाय ते बघू आपण आजच्या या व्हिडिओमध्ये। बघा मित्रांनो, सर्वात प्रथम हा बदल जर घडला, आपल्याला आगामी काळामध्ये कोण परीक्षा घेणार याबद्दल आपल्यात शंका निर्माण होईल, पण आपले विषय अजिबात बदलणार नाहीत। आता TIT 4 जे काही विषय आहेत तेच असणार आहेत। होणार का 2026 मध्ये होणार का, तुमचा प्रश्न असेल। अरे होणारच, कारण उच्च न्यायालयाने सरळ सरळ सांगून टाकले, TIT एक्झाम दरवर्षी घ्या। तुम्ही 2024चा GR वाचलेलाच असेल, सर्वांना माहीत आहे, पण आपल्याला अभ्यासामध्ये स्पीड आणायची नाही, आपल्याला फक्त परीक्षा आल्यानंतर अभ्यास करायचा आहे। पण मित्रांनो, अभ्यास करणं गरजेचं झालेलं आहे। पवित्र पोर्टल मार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित महत्त्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरूप या अनुषंगाने आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे बघा, लक्षात घ्या। घेण्याबाबत शासनास शिफारस करण्यासाठी खालील सुकाणू समिती नेमलेली आहे। लक्षात घ्या, काय सुकाणू समिती नेमण्यात आलेली आहे। या सुकाणू समितीमध्ये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष असतील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिषद पुणे सदस्य असतील, संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे सदस्य असतील, शिक्षण संचालक व माध्यमिक उच्च माध्यमिक सदस्य असतील, शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे सदस्य असतील, अशा 6 लोकांची सुकाणू समिती आणलेली आहे। ते आगामी काळामध्ये कशा पद्धतीने राबवणार आहे ते सांगतो। शिक्षक अभियोग्यता, लक्षात घ्या मित्रांनो, काय म्हटलं त्यांनी, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस 2025 नुसार तसेच यापुढील काळात पवित्र पोर्टल मार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पद भरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशान्वये सोपवण्यात येत असून, उपरोक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पार पाडावे असं सांगण्यात आलेलं आहे।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्याच माध्यमातून आगामी काळातल्या TET व TAIT एक्झाम होणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. आता यांनी त्रयस्थ व्यक्तीला अगोदर जसं आपल्या IBPSच्या माध्यमातून परीक्षा व्हायच्या त्याच पद्धतीने भविष्यामध्ये कुठली कंपनी येऊ शकते. जेणेकरून बघा, याची कंपनी होती अगोदर 2017 मध्ये, 2022-23च्या एक्झाममध्ये IBPS होतं. पण महाराष्ट्र शासनाने 2च कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत, एक म्हणजे TCS, दुसरी म्हणजे IBPS. आणि शक्यतो 100%च म्हणता येईल आपली परीक्षा कायम लक्षात ठेवा IBPS पॅटर्ननुसारच आपल्याला अभ्यासात राहायचंय, हे डोक्यात ठेवा. विषय बदलणार नाहीत हे पण डोक्यात ठेवा, पॅटर्न बदलणार नाही हे पण डोक्यात ठेवा. फक्त याच्यात पारदर्शकता येणार आहे आणि दरवर्षी या परीक्षा राबवल्या जाणार आहेत. याच्यावर ठाम विश्वास ठेवून तयारीला लागा मित्रांनो. पुढे काय म्हटलंय बघा, पवित्र पोर्टल मार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालयीन वाटप, त्या अनुषंगाने जबाबदारीची निश्चित याबाबत निर्णय घेण्यास सुकाणू समिती सक्षम असणार आहे. बाबा, काय वेळोवेळी बदल करायचे परीक्षा परिषदेच्या माध्यमातून, काय विद्यार्थ्यांना काय वेगळं देणं गरजेचं आहे, NEPच्या धोरणानुसार काय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, त्या पद्धतीनेच आपली एक्झाम TET व TAIT एक्झाम यापुढे होणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि आता महाराष्ट्र शासनाने अजून एक महाराष्ट्र परीक्षा परिषदेने अजून एक सांगितले, वर्षभरामध्ये 2 वेळेस TET एक्झाम होणार आहे, ज्याच्यामध्ये शिक्षक जे होऊ इच्छितात, नवनियुक्त शिक्षक होऊ इच्छितात यांचा सुद्धा समावेश असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळातल्या TET TAIT एक्झाम द्यायच्या असतील तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला पास व्हायचं असेल तर मित्रांनो आत्तापासूनच सुरुवात करा. नवीन वर्षामध्ये तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल भाऊ, तर आपल्याला आत्तापासून तयारी करणं गरजेचं आहे. 2022-23 मध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा चान्स हुकला, 2025 मध्ये सुद्धा कमी मार्क आले. अशा बऱ्याच घडामोडी आहेत. IBPS पॅटर्ननुसार काय घोटाळा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. पण आता याच्यावर सर्वात प्रथम सुकाणू समितीची काय असणार आहे, करडी नजर असणार आहे. याच्यामध्ये घोटाळा अजिबात होणार नाही. शासन असं का करते बघा मित्रांनो, जर बघितलं शासन हे वेळोवेळी का चेंज करते किंवा शासन या वेळोवेळी याच्यावर का काम करते, तर बघा याच्यामध्ये जर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, अगोदर ज्या शिक्षक भरती व्हायच्या त्याच्यामध्ये 2017 नंतर शिक्षक भरती झाली नाही तरी लोकांचे अप्रूव्हल आले. दुसरा मुद्दा शालांत IDचा घोटाळा असेल. तिसरा मुद्दा, जे काही शिक्षक आहेत 10-10 वर्ष काम करतायत पण त्यांना अजून पण अप्रूव्हल नाही, अशा लोकांना चाप बसला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये पारदर्शक शिक्षक भरती घेण्याकडे सगळ्यांचा कल असणार आहे. शिक्षकांचे ओझे तुम्ही सोशल मीडियाला बघत असाल, शिक्षकांना यापुढे ज्या काही दुसरे माध्यमातून किंवा जे काही वेगवेगळे कामे लावले जातात निवडणुकीचे वगैरे, त्यासाठी सुद्धा वेगळी सिस्टीम तयार करण्याचं आपले महाराष्ट्र राज्याचे सध्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत आणि याच्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. या कारणास्तव हे बदल होत आहेत आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि शिक्षणाचा जो खर्च आहे कमीत कमी कसा होईल याकडे शासनाचं मुख्य लक्ष असल्यामुळे मित्रांनो असे GR येतात आणि या GRला आपल्याला दुजोरा न देता आगामी काळामध्ये आपल्याला जर आपल्या नावापुढे शिक्षक हा ब्रँड लावायचा असेल तर आपल्याला या सर्व गोष्टीकडे काटेकोरपणे अभ्यासू प्रवृत्तीने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मागचे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणीच म्हणता येईल थोडक्यात. आता काही लोकांना 2017ला यश आलं नाही, 2022ला पण यश आलं नाही, आता 2000 ते 25ला सुद्धा मार्क कमी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला धाकडमुकड असेल तर आत्तापासून तयारीला लागा, तर आणि तरच तुमच्या नावापुढे हा ब्रँड लागणार आहे. लक्षात घ्या, परीक्षा अवघड होत चालल्यात, पारदर्शकतापणा वाढत चाललेला आहे, परीक्षेचे पॅटर्न वेगवेगळे होत आहेत, विद्यार्थी चाळणी
मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे, त्यासाठी अभ्यास करणे खूप आवश्यक आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, हा माझा संपर्क क्रमांक आहे. सर म्हणाल तुमची वर्षभर बॅच चालू असते का? यस, आपली वर्षभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पेशल महा टीईटी व टीआयटी एक्झामच्या बॅचेस चालू असतात. 2020ला जेव्हा ऑनलाईनचा जन्म झाला तेव्हापासून ऑनलाईन सुद्धा आपल्या बॅचेस आहेत. त्यामुळे माझ्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही आगामी होणारी टीईटी TAIT ची तयारी करू शकता एकत्रित कंबोरित्या. ज्यांना आवश्यक आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर TET TIT इन्फॉर्मेशन टाकू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, दिवसभरामधला स्वतःसाठी गव्हर्नमेंट ब्रँड लावण्यासाठी अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आम्ही एक मार्गदर्शक असणार आहे आणि मार्गदर्शनाखाली जर तुम्ही अभ्यास केलात तर कुणीही अडवू शकणार नाही आपल्याला 100% शिक्षक होण्यापासून. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि आगामी काळामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा जो काही सुकाणू समितीचा सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय गोरगरीब जनतेसाठी महत्त्वाचा असणारा GR तुमच्या पुढे मी सादर केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे, कारण परीक्षेची वाट बघत बसलो या कारणास्तव आत्तापर्यंत आपण फक्त परीक्षाच देत आलोय, पण पास पण झालो नाही आणि आपण शिक्षक पण झालो नाही. जे विद्यार्थी या परीक्षेकडे जाणीवपूर्वक व्यवस्थित लक्ष देतात ते विद्यार्थी नक्कीच आगामी काळामध्ये शिक्षक झाल्याशिवाय राहत नाहीत. जागा कमी असल्या तरीही यशाची हमी देणारा फक्त आणि ग्रो अकॅडमी हा क्लास आहे. तुम्हाला अगोदरचे जे जुने 2022चे शिक्षक असतील, आता 25चे तर सांगतील 2022चे जे शिक्षक लोक झाले त्यांना एकदा नक्कीच कॉल करून विचारायचा TIT एक्झाम तुम्ही कशी पास केली, कुणाकडे पास केली. नक्कीच आपलं नाव आल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.